मित्रांनो, आर ए पोदार मुंबईचं कॉलेज, आयुर्वेदिक कॉलेज 1973 मधलं कॉलेज, खूप जुनं कॉलेज आहे आणि या कॉलेजचे जे पहिले 3 राऊंड झाले मागच्या वर्षी, म्हणजे हे 2023 ही काउन्सिलिंग. तर या काउन्सिलिंगमध्ये कॉलेजचा जो कॅटेगरीनुसार कट ऑफ होता आणि सोबतच राऊंडनुसार कट ऑफ, तर या दोन्ही गोष्टींचा विचार या व्हिडिओमध्ये आपण करतोय. तुम्ही बघूया आर ए पोदार BMS कॉलेज मुंबईचं या कॉलेजच्या पहिल्या राऊंडचा कॅटेगरीनुसार कट ऑफ नेमका किती होता. ऑल इंडिया रँक आणि सोबत स्कोअर सुद्धा सांगतोय. स्क्रीनवर तुम्हाला एक पिक्चर दिसतंय. सिरियल नंबर 1 ST कॅटेगरी आहे आणि ST कॅटेगरीमध्ये जो ऑल इंडिया रँक होता तर तो होता 3,38,088 आणि या विद्यार्थ्याचा स्कोअर होता मित्रांनो 338 मार्क्स. म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये ST वाला 338 वाला लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट होता आर ए पोदार नवी मुंबई या कॉलेजमधला. कॉलेज खूप चांगलं आहे, टॉपचं कॉलेज आहे महाराष्ट्रामधलं. SC कॅटेगरीमध्ये पहिल्या राऊंडचा जो कट ऑफ आहे तर तो 463 आहे आणि ऑल इंडिया रँक स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय जवळपास 1,47,577. आता यानंतर VJA कॅटेगरीमध्ये 495ला लास्ट ॲडमिटेड आहे फर्स्ट राऊंडचा आर ए पोदार BMS कॉलेजचा. NTB मध्ये 472 आहे, NTC मध्ये 530 आहे. तुम्ही विचार करत असाल की सर या स्कोअरला 530ला MBBS सुद्धा मिळालं असतं, पण फर्स्ट राऊंड मित्रांनो, नंतरच्या राऊंडमध्ये हे मुलं MBBS वर ज्यावेळेस समजा त्यांचं अपग्रेड होतात तर त्यावेळेस हे आर ए पोदार कॉलेज ते सोडतात आणि MBBS कॉलेज जॉईन करतात. NTD साठी जो कट ऑफ आहे तर तो 539 आहे पहिल्या राऊंडचा आणि OBC साठी 535, EWS साठी 542 आणि ओपनसाठी 560. ऑल इंडिया रँक पाहणं खूप गरजेचं आहे, कारण दरवर्षी मार्क्सनुसार ऑल इंडिया रँक चेंज होतो. जसे हे मार्क्स आहे तर येणाऱ्या 2024 मध्ये या मार्क्सला हाच ऑल इंडिया रँक राहील असं काही सांगता येणार नाही. तर त्यामुळे महत्त्वाचं आहे की तुमचा ऑल इंडिया रँक नेमका किती येणार. ओके, तर हा झाला पहिला राऊंड आर ए पोदार BMS कॉलेज मुंबईचं. तुम्हाला कॅटेगरीनुसार जरी विचार केला तर ST कॅटेगरीमध्ये 338 आहे, SC मध्ये 463 आहे आणि बाकी सर्व 450च्या, म्हणजे थोडक्यात 450च्या वरच तुमचा कट ऑफ दिसतोय तुम्हाला राऊंड 1चा. आता जो दुसरा राऊंड आहे, आपण पहिल्या 3 राऊंडचे कट ऑफ बघतोय. जो दुसरा राऊंड आहे ST मध्ये थोडा चेंज झालेला आहे. जो 338 वाला आहे तर तो 333 पर्यंत कट ऑफ आलेला आहे ST साठी. म्हणजे जवळपास 5 मार्क्स कमी असलेला विद्यार्थी सुद्धा या कॉलेजमध्ये त्याला ॲडमिशन मिळाली आर ए पोदारमध्ये. 462 आहे. SCचा पहिल्या राऊंडचा 463 होता, दुसऱ्या राऊंडचा 462 आहे आणि सोबतच आता तुम्हाला खालचे सुद्धा कट ऑफ जे आहेत VJ, NTB, NTC तर हे स्क्रीनवर दिसत आहेत. 491, 472, 529, 520, OBC साठी 523, 530 आणि 540. बघा डिफरन्स जो आहे तर तो डिफरन्स जर तुम्ही बघायला गेलात, OBCचा जर आपण विचार केला तर 535 आहे पहिल्या राऊंडचा आणि OBCचा दुसऱ्या राऊंडचा 523 आहे. म्हणजे जवळपास 12 मार्क्सचा डिफरन्स आपल्याला या दोन्ही राऊंडमध्ये OBC साठी दिसून येतोय. ओके, OBC या कॅटेगरीसाठी आपल्याला हा डिफरन्स दिसून येतोय. आता याच पद्धतीनं जर आपण तिसऱ्या राऊंडचा विचार केला, 3 राऊंड, तिसऱ्या राऊंडमध्ये काय झालेलं आहे बघा, ST साठी 322. आता जर आपण इतर राऊंडचा विचार केला, पहिल्या राऊंडचा 338 आणि नंतर 333 आणि नंतर 322, म्हणजे जवळपास 10-11 मार्क्सनं STचा कट ऑफ खाली आलेला दिसतो. नंतर SCचा 455, VJचा 491. असं जर आपण बघायला गेलो तर ओपन शेवटी म्हणजे हे 519, 526 पर्यंत ओपनचा कट ऑफ आलेला आपल्याला दिसतो. डिफरन्स तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की राऊंडनुसार, कॅटेगरीनुसार किती डिफरन्स झालेला आहे. स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही याला क्रॉस चेक करताना राऊंड 1 मध्ये किती, राऊंड 2 मध्ये किती, राऊंड 3 मध्ये किती, तर हे थोडं तुम्ही चेक करा की कोणत्या राऊंडमध्ये किती मार्क्सला डिफरन्स कॅटेगरीनुसार पडला. बघा हा पहिला राऊंड आहे हा आणि हा दुसरा राऊंड आहे कॅटेगरीनुसार. बघा, आणि हा पहिला राऊंड आणि हा तिसरा राऊंड. ओके, नवीन असाल नक्की एकदा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. येणारे पुढचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. आज आपण थांबतोय. ओके, बाय.